न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। भंडारदरा धरणाला 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भंडारदरा धरण शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्याची तयारी सुरू केली आहे। मात्र जसे धरण बांधण्याला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, तसेच धरणातून जे विस्थापित झाले त्यांच्या विस्थापनालाही 100 वर्ष पूर्ण होत आहेत। धरणातून विस्थापित झालेल्या आदिवासींना अद्यापही पिण्यासाठी व सिंचनासाठी भंडारदरा धरणातून पाणी देण्यात आलेले नाही। धरणात बुडालेल्या जमिनीच्या बदल्यात मोबदला म्हणून दिलेल्या जमिनीही आदिवासींच्या पूर्ण नावावर करण्यात आलेल्या नाहीत। वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करून आदिवासींना अद्यापही जमिनीचे मालक करण्यात आलेले नाही। किसान सभेने यावर सातत्याने आंदोलन करत आवाज उठवला आहे। नुकत्याच पार पडलेल्या राजूर लोणी लॉंग मार्चमध्ये याबाबत मागणी उचलण्यात आली। यानुसार शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबत सर्वेक्षण करण्याची घोषणाही जलसंपदा मंत्र्यांनी केली आहे, तसे आदेशही काढले। जमीन नावे करण्याबाबतही मागणी मान्य करण्यात आली। मात्र याबाबतची पुढील कारवाई अद्यापही सुरू झालेली नाही। किसान सभेने या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संघर्षाची हाक दिली असून याबाबत जागृती मोहीम सुरू केली आहे। या अंतर्गत दिनांक 7 एप्रिल रोजी हजारो शेतकरी शेंडी, घाटघर, मुरशेत, भंडारदरा या भंडारदरा धरणांच्या मागील गावांमधून व्हेकल मार्च करणार आहे। लॉंग मार्चला दिलेल्या आश्वासनांप्रमाणेच कारवाई न झाल्यास भंडारदरा धरण शताब्दी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे। या संदर्भातले निवेदन अकोले तहसीलदार यांना देण्यात आले असून जलसंपदा विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयालाही याबाबत अवगत करण्यात आले आहे। भंडारदरा धरणाच्या मागील सर्व गावांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी निळवंडे उच्चस्तरीय कालव्याच्या धर्तीवर गुरुत्वाकर्षण पद्धतीने द्यावे, यासाठी 3 प्रस्ताव किसान सभेच्या वतीने सादर करण्यात आले आहेत। राजूर लोणी लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रालयस्तरीय बैठकीत या प्रस्तावांची व्यावहारिकता व तांत्रिक बाजू तपासून सर्वेक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत। मात्र संबंधित विभाग या आदेशाची अंमलबजावणी करण्यात चालढकल करत आहे। जलसंपदा विभागाच्या शेंडी येथील संबंधित कार्यालयावर दिनांक 7 एप्रिल रोजी जोरदार निदर्शने करून परिसरात व्हेकल मार्च सुरू करण्याचा निर्णय या पार्श्वभूमीवर किसान सभेने घेतला आहे, अशी माहिती डॉक्टर अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, ताराचंद विगे, एकनाथ मेंगा, तुळशीराम कातोरे, राजाराम गंभीरे यांनी दिली आहे। राजूर या ठिकाणावर 24 फेब्रुवारीपासून निधरणेश्वरापर्यंत जो काही पायी लॉंग मार्च झाला, या पायी लॉंग मार्चमध्ये भंडारदरा धरणाचं पाणी शेतकऱ्यांना, परिसरातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी देऊ, त्याचबरोबर वर्ग 2च्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करू, या मागण्या राज्याच्या सरकारनं मान्य केलेल्या आहे। परंतु त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही। आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर भंडारदरा धरणाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। शताब्दी वर्षाचा महोत्सव त्याचा साजरा केला जाणार आहे। परंतु त्याच भंडारदरा धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना वंचित ठेवायला सुद्धा 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। मार्क्सवादी कोश पक्षाची बैठक आज अकोल्याच्या मार्क्सवादी कोश पक्षाच्या कार्यालयामध्ये पार पडली आणि त्या बैठकीमध्ये ठराव करण्यात आला का जोपर्यंत भंडारदरा धरणाचं पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी सर्वे केला जात नाही, तोपर्यंत मात्र शताब्दी वर्षाचा जो काही महोत्सव आहे अखिल भारतीय किसान सभा मार्क्सवादी कोश पक्ष त्या ठिकाणी साजरा होऊन देणार नाही, तो हाणून पडल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याचसाठी 7 एप्रिलपासून शेंडी या ठिकाणावरून मुरशेतपर्यंत पायी लॉंग मार्च काढत गावागावामध्ये आम्ही जनजागृती करण्याचा निर्णय आजच्या या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे। भंडारदऱ्याला 100 वर्षे पूर्ण होतात। या शताब्दी दिनानिमित्तानं या ठिकाणी लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी राजूर ते संगमनेरपर्यंत जो काही पायी मोर्चा काढला, शासनानं जो काही शब्द दिलेला आहे, जर तो पाळला गेला नाही तर तो कार्यक्रम त्या ठिकाणी उधळून लावल्याशिवाय आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन केल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी मी जाहीर ज्यांनी शब्द दिला आहे त्यांना मी आव्हान करतो। राजूर या ठिकाणावर 24 फेब्रुवारीपासून